नमस्कार. आपण आत्ता चोरवणे ह्या गावामध्ये चाललो आहे. पालीपासून थोडं पुढे आल्यानंतर जुना मठ नावाचं एक गाव लागतं. तिथून डावीकडे हा रस्ता आहे. तर आपले एक सबस्क्रायबर या ठिकाणी आहेत, श्री मंदार कात्रे म्हणून. त्यांनी मला आग्रहाने निमंत्रण दिलं आणि या गावामध्ये या म्हणून सांगितलं, कारण निसर्ग इथे खूप छान आहे आणि बघण्यासारखं आहे, धबधबा आहे. तर जर तुम्ही येऊन इथे व्हिडिओ घेतलात तर बरं होईल असं 2-3 वेळेला त्याने मला सांगितलं. आज योग आला. असं निसर्गपूर्ण वातावरण जर असेल, रम्य वातावरण, तर मला जायला आवडतं तिकडे. फक्त आता जरा इथे विचारूया आपण यांना. चोरवणे गाव हेच ना? मंदार कात्रे ना भेटायचं होतं. मंदार कात्रे पुढे काय? असा गल्ली बोळातनं छोटे छोटे रस्ते असतात. फक्त आता गाड्यांचे काय अवस्था आहे पुढे बघायला लागेल. गाडी जाते म्हणालेत, बघूया आपण जाऊन. असं कुठे जायचं ते पण माहिती नाही अजून. पुढे चिखल दिसतोय, त्यामुळे गाडी घालायची किती, परत विचारायला लागणार. मंदार कात्रे, गाडी जाते. हा सगळा असा चिखलाचा आणि कच्चा रस्ता आहे. त्याच्यातनं आपली गाडी घालतोय आपण, पण तेवढी जरा गाडीला पण सवय लागेल चिखलाची. बाहेरून उडतो चिखल, पण चिखलात गाडी घालायची, त्यामुळे गाडीला पण जरा ही सवय. आता इथे निसर्ग हा सगळा तुम्हाला बघता येईल बघा. का मी इकडे आलो, त्यांना होय म्हटलं. मला साधारण अंदाज होता की गावात जायचं आहे म्हणजे असे गल्लीबोळ आणि सगळे कच्चे रस्ते वगैरे भरपूर असणार. आता इथे परत 2 रस्ते आले. तर जरासा काट्याकुट्यांचा रस्ता आहे, सावकाश जायला लागणार आहे. पण तरी आपण जाऊया, बघून येऊ, त्यांना भेटूया. गावामध्ये लोक कशी राहतात याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल. आणि धोधो पाऊस असतो त्यावेळेला तर त्यांची परिस्थिती काय होत असेल त्याची एक थोडीशी झलक इथे आपल्याला पाहायला मिळेल. तर इथे आता एक गोठा दिसतोय. इथे त्यांनी सांगितलं आपल्याला. अखेरीस चोरवणे गावात आपण येऊन पोचलो. मंदार कात्रे यांचे घरी, त्यांचं निवासस्थान. इथे पूर्ण जंगल आहे आजूबाजूला, पण जसं मला आवडतं तसं एकंदरीत वातावरण आहे. इकडनं एक वाट आहे, खालून एक वाट होती, आत्ता आपण आलो ती. चला आपण घरी जाऊन बघूया आता त्यांच्या. भारताचा तिरंगा लावलेला आहे बाहेरच. पारंपरिक कोकणी पद्धतीचं हे घर आहे. इथे या गावातले एक पुजारी आहे, श्री मंदार कात्रे म्हणून. त्यांचं हे राहतं घर. आत्ता नुकतीच डागडुजी केलेली आहे. इथे हा प्रवेश त्यांचा. आणि प्रवेश द्वारातनं आत आलो की सुरुवातीलाच बघायला मिळेल तुम्हाला पडवी. आणि पडवीमध्ये असलेले झोपाळे. नमस्कार, मी मंदार कात्रे. आमचं चोरवणे गावामध्ये हे सुमारे 200 वर्षापूर्वीपासूनचं घर आहे. या आत्ता मी उभी आहे तिला ओटी असं म्हटलं जातं. खालच्या बाजूला ही पडवी आहे. चला आपण झोपाळ्यावरती पण बसून बघूया, आवडीचा विषय.
कुठेही गेलं की पहिल्यांदा झोपाळा दिसला तर 100% झोके घेतल्याशिवाय तिथलं पुढचं काम केलं जात नाही. कोकणी पद्धतीचं घर म्हटलं की पहिलीच चूल येते. बाकी आधुनिक स्वयंपाकघरं झाली पण चुलीचं महत्त्व अजूनही तसंच आहे. माझघरातून पुढे आल्यावर आणखीन एक पडवी आहे आणि तिथून मग पाठीमागे खाली जाण्यासाठी रस्ता आहे. साईडला इकडे न्हाणीघर. आणि कोकणामध्ये तुम्ही कोणाच्याही घरी गेलात तर अशा प्रकारे बाहेरसुद्धा लाकडं ठेवण्यासाठी जागा केलेली असते. कारण किती स्वयंपाकाचा गॅस वगैरे आला तरीसुद्धा चूल ही कोकणामध्ये महत्त्वाची आहे. त्यामुळे अशी लाकडं रचून ठेवलेली असतात आणि गरजेप्रमाणे ती चुलीसाठी वापरली जातात. आणि हा मागचा भाग, साधारणपणे मागचा जो भाग असतो त्याला आगर म्हणतात. आणि ह्या आगरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली असतात. तशी आत्ता इथे तुम्ही बघू शकता गर्द झाडी आहे. अशा प्रकारचं हे पारंपरिक कोकणी घर आज आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळालं. सुमारे 200 वर्षापासूनचं आहे. 1830-1835 पासूनचं आहे. आणि आता फक्त डागडुजी केली. हो, हे वरती नवीन केलं लोखंडी. जे पूर्वीचे वासे आणि लाकडी वासे होते. पूर्वीचे जुने जे वासे होते लाकडी ते काढून आता लोखंडी फ्रेम्स करून त्याच्यावरती कौलारू आच्छादन झालेलं आहे. आणि साधारण 200 वर्षापूर्वीचं हे घर आहे. मंदार कात्रे यांचं घर बघून आता आपण पुढे आणखीन एक 2-3 ठिकाणं त्यांनी सांगितली आहेत. तिकडे आपण निघालो आहे. तिथे गेल्यावरती बघूया, एक धबधबा पण आहे म्हणाले गावातला, तो पण आपल्याला ते दाखवणार आहेत. सोरवणे गावचा आपण धबधबा पाहायला जातोय आणि धबधब्यापर्यंत आपल्याला नेत आहेत. आपल्यासोबत आहेत ऋतुज शिंदे. गावाची जी ग्रामदेवता आहे तिथून पुढे असा हा अत्यंत अरुंद असा रस्ता जातो. पूर्ण उताराचा रस्ता आहे. वाटते तर तसं मुळासकट उमळलेलं झाड दिसलंय. झाडाची कमान झाली, त्याच्या खालून आपल्याला आता जायचं आहे. पूर्ण झाड उन्मळून पडलंय आणि आता धबधब्याचा आवाज जवळ यायला लागलाय. म्हणजे आपण धबधब्याच्या जवळ येऊन पोचलोय. अत्यंत छोटासा असा धबधबा आहे. आजूबाजूला गर्द जंगल आहे. एखाद्या सिनेमामध्ये आपण बघतो तशा प्रकारचा अनुभव मला इथे आला आहे.
आत्ता आपण चोरवणे या गावातलं जुगाई मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आत्ता आपण आलो. आजूबाजूला पूर्ण निसर्ग बहरलेला आहे. शहरामध्ये सगळ्यांना यांत्रिकीपणा झाला आता. नैसर्गिक गोष्टी राहिल्या नाहीत. गावात प्रत्येक माणूस प्रत्येकाला ओळखतो. शहरामध्ये शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं माहीत नसतं. कोण येतो कोण जातो, कधी येतो कधी जातो काही माहीत नसतं कोणाला. नमस्कार. हे विश्वेश्वर मंदिर हे साधारण 10व्या ते 11व्या शतकात चौल राजांनी बांधलेलं आहे. हे विश्वेश्वर ह्याच्यासमोर इथे चापनाथ म्हणून एक चाफवली गावामध्ये मंदिर आहेत आणि देवळ्याचं खडगेश्वर, ही 3 मंदिरं चौल राजांनी बांधलेली आहेत. त्यासंबंधी जो ताम्रपट असतो तो खडगेश्वर मंदिरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे. इथे गोमुख एक आहे. सर्वसाधारण आपल्या मंदिरांमध्ये अशा प्रकारची गोमुख पाहायला मिळतात किंवा पिंडीवर अभिषेकाचं काम होतं त्यावेळी ते सगळं पाणी निर्माल्य ह्या गोमुखातून इथे बाहेर येतं. आजूबाजूला पूर्ण जंगल असलेला असा प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये अत्यंत असं जुनं मंदिर आहे. त्याचा आता जीर्णोद्धार झाला आहे. संपूर्ण परिसरात पक्ष्यांचा एक मस्त मधुर असा किलकिलाट सुरू आहे. अनेक प्रजातीचे पक्षी आत्ता इथल्या इथेच मला बघायला मिळाले. देवळाच्या समोरील भागामध्ये मस्तपैकी हिरवागार झालेला डोंगर आहे, घनदाट झाडी. खालच्या बाजूला एक नदी आहे, त्याचा आवाज इथे ऐकायला येतो आहे. निसर्गरम्य असं वातावरणातलं हे मंदिर आहे. पुरातन मंदिराचा इथे एक फोटो आहे. पूर्वी हे मंदिर अशा पद्धतीत होतं आणि आता नंतर मग ते जीर्णोद्धार केला 1988 साली. पण हे पूर्वीचं मंदिर बघा कसं होतं.